अशोक खरातनं उभारलेल्या ईशान्येश्वर मंदिरासाठी 2018 मध्ये युती सरकारकडून 1.5 कोटींचा निधी, मंदिर परिसर विकासासाठी पर्यटन विभागाकडून हिरवा कंदील। स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरातची शिक्षणातही भोंदूगिरी, 10वीला गणितासह 2 विषयात नापास, अंकशास्त्र तज्ञ असल्याचं कोणतंही अधिकृत प्रमाणपत्र नाही। नाशिकच्या भोंदू अशोक खरातवर 7वा गुन्हा, करिअर घडवण्याच्या आमिषानं तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप, विरोध केल्यास कुटुंब संपवण्याची दिली धमकी। भोंदू अशोक खरातची परदेश दौरे करून मौज मजा, तब्बल 13 देशांमध्ये मनमुराद भटकंती केल्याची माहिती, अमेरिका, फ्रान्स, ऑस्ट्रेलियासह अनेक देशांचा दौरा। भोंदू अशोक खरातनं कमावली कोट्यवधींची संपत्ती, 10-12 वर्षात तब्बल 1,500 कोटींचं साम्राज्य उभारल्याची माहिती, मोठे अधिकारी आणि राजकीय आश्रयामुळे वाढली ताकद। पश्चिम आशियातील युद्धाच्या संदर्भात केंद्र सरकारनं बोलावली सर्वपक्षीय बैठक, संध्याकाळी 5 वाजता संसद भवनामध्ये बैठक, सर्व पक्षांचे गटनेते राहणार उपस्थित। इस्रायलच्या तेल अवीव शहरावर इराणचा मिसाईल हल्ला, इस्रायलच्या निवासी इमारतीचा काही भाग उद्ध्वस्त, हल्ल्यामध्ये इस्रायलचे 4 लोक जखमी। काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधींची प्रकृती स्थिर, काल तब्येत बिघडल्यानं सर गंगाराम रुग्णालयात केलं होतं दाखल, राहुल गांधी आणि प्रियंका गांधीही होते सोबत। इच्छा मृत्यूची परवानगी मिळालेल्या हरीश राणांचं निधन, 13 वर्षांपासून सुरू असलेली मृत्यूशी झुंज अखेर संपली, नवी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास। पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये वाहनांची चोरी, शिताफीनं केलेल्या वाहन चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, 2 आरोपींविरोधात गुन्हा दाखल। शिर्डीच्या साई मंदिरामध्ये उद्यापासून 3 दिवस रामनवमीचा उत्साह, आजपासूनच पालख्या शिर्डीत दाखल व्हायला सुरुवात, मुंबई पुण्यातून भाविक पायी शिर्डीमध्ये पोहोचले।